आणि तो प्रश्न नक्कीच प्रश्नाला उत्तर आले, पुन्हा टाकावा लागेल. वाईट चेंडू घोषित केला, वाईट +1. अशा 2 धावा मिळतील चेंडूवर आणि सामन्याचा श्रीगणेश होतोय. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री संदीपजी चाके साहेब यांच्या माध्यमातून एक सूचना आली आहे, जर 5 वाजेपर्यंत आपले लीगचे सामने संपले तर नक्कीच फायनलचा सामना हा 5 षटकांचा होईल. याची सर्व संघनायकांनी नक्की दक्षता घ्यायची. आणि दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र विकेट आले आणि इथे मात्र विजयला माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झाले. विश्वास याला विजय बॅक टू पवेलियन. बिग सामना असेल, 5 षटकांचा होईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि हे कुटुंब प्रमुखचे एक सर्वोत्तम उदाहरण यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय संदीपजी चाके साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या स्पर्धेत देखील आपण पाहिलं एक उत्तम उदाहरण. कोणत्याही खेळाडूला इजा नको व्हावी न व्हावी म्हणून त्यांनी बॉलआउटची फायनलचा सामना ठरवला. याचं देखील एक उत्तम उदाहरण आहे. आणि कुटुंब प्रमुख कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीपजी चाके साहेब. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच इथे मात्र पारितोषिक आलेत शिराळे संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी अनिल पाटील कडून 500, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अनिल पाटील साहेब यांच्याकडून. नक्कीच दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व आहे अनिलजी पाटील साहेब. असंच अतोनात प्रेम आपलं क्रिकेटवर हवं हीच विनंती. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याची प्रयत्न इथे मात्र प्रयत्न राहिलाय. विकेट आली. बॅटर अतुल बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. चित्तूर संघ जी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर संघाला देखील सन्मानित केले जाईल. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या चित्तूर संघाला सन्मानित केले जाईल. नक्कीच चांगला खेळ चित्तूर संघाच्या माध्यमातून राहिला. चांगली फाईट नक्कीच येळवण संघाला दिली. त्यांचा असोसिएशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यायचा चित्तूर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. यावेळी साफ ट्रॅकर चेंडू बॅल आणि बॉटचा काही संपर्क नाही, मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. इथे मात्र धावगतीला रोखलंय. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. 1 बाउन्स आधारित करतील. कल्पेश आहे तिथे. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. त्या दरम्यान या स्पर्धेसाठी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील उपस्थित राहिले. सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. यावेळेस देखील कल्पेश ही झोन फायर नाव अप्रतिम झेल लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. आजच्या दिवसभराच्या सामन्यामध्ये हा कल्पेशचा 3रा झेल असेल. नक्कीच बेस्ट फिल्डरचा दावेदार पक्का दावेदार कल्पेश असेल. नक्कीच मॅन फॉर्म गवळेवाडी कल्पेश. युवराज कांबळे आपण यायचं आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुपर हिरो सुपरस्टार युवराज आहे मॅन ऑफ द मॅच. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक या इनिंग मधला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. निलेश गवळी. यावेळी ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत. विश्वास दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्टँड डेंजर एंडला थ्रो आणि इथे मात्र धावबादची संधी आणि संधीचं सोनं केलंय. धावबादच्या स्वरूपात मात्र इथे विकेट आली. आदर्श बॅक टू पवेलियन शिराळे संघाला.
आपल्या संघासाठी 4 धावा मिळतील. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर. यावेळी देखील अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. पुन्हा एकदा जयेश. नक्कीच या ठिकाणी एक धाव अर्जित केली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. एक मोठा फटका या षटकामध्ये आपण पाहिलात आणि तो नशिबाचा चौकार होता की 2 षटकांचा खेळ संपलेला. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र गोपाळ. तिसऱ्या आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जितूला आपण पाहतो. यावेळेस फटका चांगला आहे. गणेश वरेकर आहे तिथे. इथे मात्र झेल सुटलाय. इथे मात्र संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने. त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. नक्कीच लेजेंडरी खेळाडू आहेत. नक्कीच प्रखर उन्हाचा प्रभाव या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. 14 ऑन स्कोरबोर्ड. लॉट्स ऑफ 5 विकेट्स. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष कुमारजी शेळके साहेब आपण यायचं आहे व्यासपीठावर. व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुमारजी शेळके साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण यायचं आहे व्यासपीठावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जितेंद्र पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कसाठी. शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक. हाणामारीचं षटक. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातो. तसेच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील दुर्वा स्पोर्टचे सर्वे सर्वा आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सचिनजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जाईल. तुर्तास जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा जितू स्ट्राईक. इथे मात्र मिस टायमिंग शॉट आणि या ठिकाणी कोणतीही चूक खेळाडू करणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 6 लागतोय शिराळे संघाला. दरम्यान देऊया डीजेला संधी. कुमारजी शेळके साहेब व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 7 वर बाबासाहेब पाटील. यावेळेस बॅटची लिडिंग एज. इथे मात्र खेळाडू कोणतीही चूक करणार नाहीये. पुन्हा एकदा विकेट आले. विकेटचा साडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 6 लागतोय शिराळे संघाला. कुमारजी शेळके साहेब, अनिल पाटील साहेब, सचिनजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. यावेळी देखील चांगला शॉट आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय या षटकामध्ये. नक्कीच चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत जितू याने.
17 धावा फलकावर लागलेले आहेत. 17 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. शिराळी संघ सध्या मात्र बॅकफुटला पाहायला मिळतोय. त्याला डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण-जुगाई. त्याला येळवण-जुगाई संघाचे संघनायक आपण यायचं आहे. अंबर्डे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. काय घडतंय, काय बिघडतंय. विकेट आली, एक ही धाव मिळणार नाहीये शेवटच्या चेंडूवर. डॉट चेंडू आलाय आणि विकेट देखील आले. धावफलकावर धावा लागले 17. चला व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल, आपण टॉच करून घ्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. येळवण-जुगाई विपक्ष अंबाडे संघ. टॉच केला जाईल. चला थोडं स्पीडअप घ्या. शिराळी संघ चला नक्कीच अंबाडे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष. चला कॅमेरामॅन थोडं फोकस करायचा आहे. इकेच विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब आपण देखील यायचा आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुमारजी शेळके साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण तरी यायचा आहे. चला सागर दळवी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण तरी देखील समालोचन कक्षात यायचा आहे. सागर दळवी साहेब. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला. गॅप मध्ये आहे, गॅप मोठा नाही, धावा न तोटा. चेंडू फरार, सीमर शेफार. पहिला चौकार या इनिंग मधला. डीजे मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. गणेश आणि चंदू अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र थोडासा ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. एक धाव तर नक्कीच अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच 18 धावांचं आव्हान सेट केलंय. 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत गवळीवाडी संघाला. पुढचा चेंडू इथे मात्र थोडी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा बाबासाहेब सज्ज आहेत. पहिल्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतुल आहेत, गॅदर करतील तेवढंच फंबल पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच अर्जित केली गेले, अजूनही चेंडू सापडत नाहीये. सिंगल होते एक्झिक्यूट. या 6 एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र प्रयत्नच राहिलाय आणि बॉल
इथे मात्र डॉट काउंट केला जातोय. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बेल्स रिम्यू, फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडी 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 गुल डीजे. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेच्या माध्यमातून आपल्याला दिवसभराच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आता मात्र बॅट मधून संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिराळे संघासाठी दिलदार व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व. इथे मात्र हुक केला. चेंडू जातोय वन बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषे पार, चौकार. सेमीफायनलचे सामने 5 वाजाच्या आतमध्ये संपले तर फायनलचा सामना हा 5 षटकांचा होईल. याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. फुल टॉस चेंडू. इथे मात्र 2 खेळाडू चेंडू खाली आणि झेल सुटलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव नो घोषित केलाय पंचांनी, दंडित केले फळ गोलंदाजाला. 2+1 अशा 3 धावा मिळतील. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 14 धावा धाव फलकावर लाग. इथे मात्र डॉट चेंडू हाताळलाय. पुढचा चेंडू विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू काउंट केला जातोय. त्याला थोडं स्पीडअप घ्या शिराळे संघ, विनंती असेल. इथे मात्र सामना गेलाय फिनिश. हा आहे विजय षटकार आणि गवळेवाडी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाला. चांगली फाईट दिली, चांगली खेळी केलीत. आपले देखील आयोजकांच्या वतीने